नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. जिल्हा परिषद पुणे यांच्यामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे. पगार तुम्हाला या ठिकाणी 18,000 ते 60,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज या ठिकाणी दिला जाईल. तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता. ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2024 या ठिकाणी आहे. अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, तुमची शैक्षणिक अर्थ या ठिकाणी काय लागणार आहे, वयमर्यादा काय असणार आहे, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे जिल्हा परिषद पुणे आरोग्य विभाग यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी 2 जाहिराती या ठिकाणी वॅकन्सीच्या संदर्भातील पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत निघालेल्या आहेत. तर 1 बाय 1 आपण जाहिरातीची माहिती या ठिकाणी घेणार आहोत. त्यामध्ये पहिल्या जाहिरातीवरती आपण आलेलो आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे वैद्यकीय अधिकारी या पदासाठी निघालेली आहे. या पदासाठी शैक्षणिक अर्थ जे आहे MBBS तुमचं झालेलं असेल, MCI रजिस्ट्रेशन असेल किंवा MMC काउन्सिलचं रजिस्ट्रेशन तुमचं झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा BAMS तुमचं झालेलं असेल तर देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. MBBS पदासाठी तुम्हाला 60,000 रुपये इतके दरमहा वेतन दिलं जाईल आणि BAMS या पदासाठी 25,000 रुपये इतके वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे. वयमर्यादा जी आहे MBBS पदासाठी तुम्हाला 70 वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे आणि BAMSसाठी तुम्हाला 38 वर्ष ते 43 वर्षापर्यंतची या ठिकाणी वयमर्यादा आहे. एकूण या ठिकाणी 94 पदांसाठी ही वॅकन्सी या ठिकाणी आहे. कॅटेगरीनुसार पदे आपण या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे स्टाफ नर्स या पदासाठी. JNM तुमचं झालेलं असेल किंवा BSc नर्सिंग झालेलं असेल, MNC काउन्सिलकडील नोंदणी तुमची या ठिकाणी झालेली असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 20,000 रुपये दरमहा वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल. खुल्या प्रवर्गाकरता वयमर्यादा तुम्हाला 38 वर्षापर्यंतची असणार आहे आणि मागास प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंतची वयमर्यादा आहे. स्टाफ नर्स या पदासाठी एकूण 78 जागांची वॅकन्सी या ठिकाणी आहे. त्यानंतर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष या पदासाठी पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे. 12वी सायन्स तुमचं झालेलं असेल, सोबत पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स तुमचा झालेला असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 18,000 रुपये दरमहा वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल. एकूण या ठिकाणी या पदासाठी 97 जागांची वॅकन्सी या ठिकाणी आहे. त्यानंतर आपण आलेलो आहे 2 नंबरच्या जाहिरातीवरती. तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक या पदासाठी निघालेली आहे. या पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे. तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल कुठल्याही डिसिप्लिनने, त्यामध्ये आयुष आणि MBA इन हेल्थकेअर मॅनेजमेंट, मास्टर इन हेल्थ अँड हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन हॉस्पिटल आणि हेल्थकेअर मॅनेजमेंट 3 वर्षापर्यंतचा अनुभव तुम्हाला असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. खुल्या प्रवर्गातून ही वॅकन्सी या ठिकाणी आहे. 35,000 रुपये दरमहा वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे डाटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी. एक वॅकन्सी या पदासाठी आहे. जिल्हा आयुष रुग्णालय औंध या ठिकाणी तुमची जॉब लोकेशन असणार आहे. ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्समध्ये, IT मध्ये, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये किंवा BTech तुमचं झालेलं असेल कॉम्प्युटर सायन्समध्ये किंवा IT मध्ये BCA झालेलं असेल, BBA झालेलं असेल, BSc IT झालेलं असेल, ग्रॅज्युएशन विथ 1 इयर डिप्लोमा तुमचं झालेलं असेल, सर्टिफिकेट कोर्स तुमचं झालेलं असेल कॉम्प्युटर सायन्समध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 1 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा या पदासाठी लागणार आहे. खुल्या प्रवर्गातून ही वॅकन्सी देखील आहे. 18,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. या ठिकाणी तुम्हाला अर्ज जे आहेत 11/3/2024 ते 26/3/2024 या काळादरम्यान या ठिकाणी करायचे आहे. संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी सादर करायचे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील वेबसाईट मिळेल, त्यावरून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकता. फीस पेमेंट जे आहे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹300 या ठिकाणी असणार आहे. मागास वर्गातील कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी ₹200 फीस पेमेंट असेल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. अर्ज करण्याअगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थित वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.